नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण घरामधली नातेसंबंध कसे टिकवून ठेवायचे आणि त्यावरती विजय कसा मिळवून स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची खुशी, आनंद, समाधान कसं शोधायचं हे बघितलं. आणि यावरून मला बऱ्याच लोकांचे फोन कॉल आले की घरामध्ये व्यसनाधीनता असेल तर त्यावरती कसा मार्ग काढायचा या संदर्भात काही प्रश्न विचारले. तर त्या संदर्भात आपण आज बघण्याची या व्हिडिओमध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यसन म्हणजे अलीकडच्या काळामध्ये व्यसनं तशी बरीच आलेली आहेत, परंतु दारू पिण्याचं व्यसन हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. अगदी लहान लहान वयाची मुलंसुद्धा दारूच्या नशेच्या आहारी गेलेले आहेत. त्यापेक्षा वेगवेगळे व्यसन करत असतील तो भाग वेगळा, परंतु आपण तत्पूर्वी फक्त दारू या विषयाभोवती विचार करूया. दारू बंद करणं तशी सोपी गोष्ट आहे आणि तशी बघायला गेलं तर फार अवघड गोष्ट आहे, कारण ती शरीराला लागलेली सवय आहे, ती सहजासहजी बंद होत नाही. आपल्याला सर्वसामान्य माणसाला चहा प्यायची सवय असते. रोज सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो. आता ही चहा प्यायची सवय लागलेली आहे, आपण त्याला सवय म्हणतो आणि तसं बघितलं तर ते एक व्यसन आहे. तुम्ही एक दिवस चहा न पिऊन बघा, तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं होईल किंवा शरीराला काहीतरी पाहिजे आणि त्यावेळेला तुम्हाला दूध देऊ का विचारलं तर नको असं वाटेल, सरबत देऊ का विचारलं तर नको असं वाटेल. तुम्हाला चहाच पाहिजे आणि चहाच पिल्यावरती बरं वाटते असं तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं किंवा तुमचा असा समज झालेला असतो. आता चहाची साधी सोपी गोष्ट जर सोडायला किंवा एक वेळ चुकली तर एवढा मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास होत असेल तर दारूसारखं महाव्यसन सोडायलासुद्धा बराच त्रास होऊ शकतो. परंतु त्याच्यावरही आपण विजय मिळवू शकतो आणि तो कसा मिळवायचा ह्याच्यावरती काय उपाय आहेत हे बघूया. एक उपाय करायचा, आपल्याला रोज किती रुपयाची आपण नशा करतो, तर एक उदाहरण धरून चालाय की 100 रुपये आपल्याला रोज लागतात. आपली कमाई किती आहे? खेड्यापाड्यातील लोकांची बरीचशी कमी असते, 300, 400, 500, कोणाची 150-200 पर्यंतसुद्धा असते आणि त्यातलेच आपण 100 रुपये स्वतःच्या व्यसनासाठी वापरायचे. मध्ये घरात आर्थिक हालअपेष्टा होण्याची शक्यता असते, परंतु व्यसन करणाऱ्या माणसाला याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्याला त्याचं व्यसन होण्याशी मतलब. आता हे व्यसन करणाऱ्या लोकांसाठी हा भाग तर मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की व्यसन बंद करा असं मला अजिबात तुम्हाला सांगायचं नाही. व्यसन बंद करू नका, एका दिवसात ते काय बंद होणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं कंट्रोल करावं लागेल, फक्त थोडंसं. आपण दिवसाकाठी समजा 100 रुपयाची नशा करतो, तर त्या 100 रुपयात आपण 2 दिवस ॲडजस्ट करायचे. तुम्ही फक्त कमी करा, प्रमाण कमी करा. 100 रुपयात एक उदाहरण धर, मला त्यातलं काही माहिती नाही, ती बाटली किती रुपयाला येते, त्याचे दर कसे असतात काही माहीत नाही, परंतु एक उदाहरण धरून चाला. 100 रुपयाला एक बाटली येते आणि ती बाटली आपल्याला दिवसभरासाठी लागते. एक काम करा, तुम्ही ती 100 रुपयाची बाटली आणा, नाही असं नाही, आणा ती बाटली, त्यातली अर्धी करून बाजूला ठेवा. अर्धी एक दिवसासाठी वापरा, अर्धी दुसऱ्या दिवसासाठी वापरा, म्हणजे दुसऱ्या दिवशी जे 100 तुमचे हे वाचले. दुसरी गोष्ट, पुन्हा तोच प्रयोग करायचा. हा प्रयोग तुम्ही सलग 4 ते 5 दिवस करायचा. एक बाटली आणायची, 2 दिवस पुरवायची, पुन्हा संपली की एक बाटली आणायची, 2 दिवस पुरवायची. असं तुम्ही 4 ते 5 दिवस करा. ह्याच्यानंतर राहिलेली माहिती आपण पुढील भागामध्ये बघू. तोपर्यंत श्रीराम.